नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोशीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर परीक्षेमध्ये स्वागत करतोय। आज आपण बघा की राज्यसेवा परीक्षा तर आहे ती मोस्ट प्रोबॅबली मे महिन्यामध्ये होणार। तर या मे महिन्यामध्ये परीक्षा होत आहे, तर जर आतापासून जर सुरुवात करताय तर नेमका कसा असायला पाहिजे, म्हणजे इथं आपण प्लॅनिंग तर समजून घेणार आहोत की नेमकं कोणत्या महिन्यामध्ये तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे हे तुम्हाला थोडक्यात तर सांगणार आहे, पण त्यासोबत ना आपल्या ऍटिट्यूड मध्ये, आपल्या विचारसरणीमध्ये तो पण थोडा चेंज करण्याची गरजेचं आहे। मी तुम्हाला सरळ एक म्हणतोय की रिझल्ट ओरिएंटेड राहू आपण। काय रिझल्ट ओरिएंटेड राहू म्हणजेच काय की मला या वर्षी 2027 मध्ये पोस्ट काढायचीच आहे, आपण हे टार्गेट करू। मग यासाठी मला काही करायची गरज पडली तर ते मी करणार। हा जर ऍटिट्यूड असेल ना, ज्याला आपण म्हणू किलर ऍटिट्यूड, तर होणार। जर तुम्ही म्हणणार की नाही काहीतरी एक्सक्यूज देताय, तर ते एक्सक्यूज होणार। आले का लक्षात? त्यामुळे हा ऍटिट्यूड असेल तरच ठेवायचा असेल वर्षभर तर पहा, अदरवाईज नाही पाहिजे हा व्हिडिओ तरी पण चालेल। आणि त्यासाठीच काहीतरी ही स्ट्रॅटेजी असेल की नेमकं ऍटिट्यूड कसं असायला पाहिजे आणि इथून पुढच्या महिन्यामध्ये मेन्स कधी करायचंय, प्रिलिम कधी करायचंय, तो आपण डिस्कस करू। लक्षात आले सर्वांना? चला पुढे वळू आपण। आणि हा इथे नंबर दिलेला आहे, कोणते काही क्वेरीज आहेत तुम्हाला, कारण इव्हन सिलेबस जरी तुम्हाला डाऊट आहे सिलेबस बद्दल, सिलेबस जरी तुमच्याकडे नाहीये, मला डायरेक्ट व्हॉट्सअपला मेसेज करा, सेम नंबर व्हॉट्सअपला आहे, ठीक आहे। सो सिलेबस जरी नाही तरी पण मेसेज केलं तरी पण चालेल, मी तुम्हाला पीडीएफ त्याची पाठवून देणार। कारण परीक्षा कोणती असेल, स्पर्धा परीक्षा पहिला टप्पा आहे सिलेबस। सिलेबस नाहीये, माहित नाहीये, पाठ नाहीये, मी सरळ म्हणतोय की पाठ असायला पाहिजे, शब्द न शब्द पाठ असायला पाहिजे, तरच लक्षात ठेवा की परीक्षा क्लिअर होईल, नाहीतर होणार नाही। यासोबत मी सायन्स हा विषय घेतो, तर सायन्सचा कंटेंट आहे, माझ्या सेशनचे अपडेट्स आहेत, परीक्षेचे नोटिफिकेशन आहे, करंट अफेअर्स आहे, एक्झाम ओरिएंटेड सर्व माहितीसाठी मी एक व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनल, दोन गोष्टी आहेत, तुम्हाला दोन्ही जॉईन करता येईल। टेलिग्राम चॅनल डायरेक्ट इथं दिलेला आहे, व्हॉट्सअप चॅनलसाठी मला मेसेज करा की व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायचं आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला बॅच जरी जॉईन करायचंय, याच नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे, त्याची पण प्रोसेस आपण कॉलवरच करू, त्यामुळे ऑनलाईन कोणते फ्रॉड वगैरे होण्याची शक्यता राहणार नाही। नंबर आहे 8793382448, ठीक आहे। चला पुढे वळू। बघा सर्वात आधी हे लक्षात घ्या की वेळ कमी आहे। मी का म्हणतोय की वेळ कमी आहे, मी का म्हणतोय वेळ कमी आहे? सिलेबस एवढा मोठा सिलेबस आहे की हा एक वर्ष जरी तुम्ही प्रॉपर जरी दिलं ना, रोज 10-10 12-12 तास जरी अभ्यास केलं तरी पण पूर्ण होणार नाही। मग अशा वेळेस काय काय पाहिजे आपल्याला? अशा वेळेस आपल्याला स्ट्रॅटेजीची गरज पडते। तुम्हाला ना एक मार्कचा गणित पण सांगतो, बघा 100 प्रश्न विचारले जातात, जे 200 मार्कला आहेत, या 200 मार्क पैकी कट ऑफ किती लागतोय माहित आहे? जवळपास 100, जवळपास 100, 100 पेक्षा थोडे 5-10 मार्क इकडे किंवा तिकडे, म्हणजे या वर्षी किती लागला तर 98 लागला, एवढा कमी कट ऑफ। आता तुम्हाला वाटेल की सर मग सोपी आहे, नाही। विद्यार्थी काय करतात ना, विद्यार्थी या 200 मागे लागतात आणि तो 200 करायच्या चक्करमध्ये सर्व अभ्यास जर तुम्हाला हा करायचा आहे तर तुम्हाला 4-5 वर्ष लागतील, थांबतात। आणि म्हणून तोच मुख्य कारण आहे की विद्यार्थी आपले वर्ष, जे प्रोडक्टिव्ह इयर्स आहेत त्यांच्या पूर्ण आयुष्यातील ते घालवतात। आणि माझं सरळ म्हणणं आहे 1-2 वर्षात पोस्ट काढा आणि मोकळे व्हा, सरळ म्हणणं आहे। म्हणून टार्गेट करायचे आपल्याला कट ऑफ। आता कट ऑफ जरी क्लिअर करायचे आहे तरी पण या सिलेबस मध्ये आपल्याला स्ट्रॅटेजीची गरज आहे। इथं आपल्याला प्रॉपर अनालिसिस करणं गरजेचं आहे, बरोबर की नाही? त्यामुळे यासाठी स्ट्रॅटेजी पाहिजे। आणि सिलेबस कसा आहे? सिलेबस फार मोठा आहे, सिलेबस मध्ये खूप जास्त व्हरायटी आहे। तुम्ही म्हणाल की मला विषय बोटावर मोजून दाखवा, तर मी तुम्हाला पूर्ण पैसे मोजून दाखवू शकतो। मुख्य परीक्षेचे एवढे छोटे छोटे सुद्धा काही घटक आहेत की तुम्हाला मग समजेल की अरे बापरे, एवढं सारा अभ्यास करायचा का? आणि प्रत्येक घटक जरी असला, त्यावर जरी एकच जरी प्रश्न विचारत असेल तरी पण एक पुस्तक वाचायची आहे, कमीत कमी एक पुस्तक वाचायला लागेल। आणि म्हणून म्हणतोय की वेळ कमी आहे, जर तुम्हाला पहिल्या किंवा दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये परीक्षा क्लिअर करायची आहे तर, ठीक आहे। मुद्दा क्लिअर झाला। आता हे करायचं आहे तर पहिले काय असायला पाहिजे? आधी सर्वात आधी सॉर्ट करा। सॉर्ट काय? सगळ्या गोष्टी तयारी करायची आहे ना, कुठं प्रोग्रामचा मेकअप करावा लागतो, बरोबर? तर तशी जी तयारी आहे ती तयारी आधी करा। कुठं फिरायला जायचं तर बॅग पॅक करावं लागतं,
आधी तयारी करा, सर्व रेडी करा. सर्व रेडी काय करायचंय, मी तुम्हाला ऑलरेडी म्हटलं की सिलेबस साठी माझा नंबर दिलेला होता. नाही तर आयोगाच्या साईटला गेलं, तिथूनही तुम्हाला डाउनलोड करता येईल. राईट, मी व्हॉट्सअपला शेअर करतो. पण सिलेबसची प्रिंट आधी काढायची आहे आणि दोन्ही बाजूने नाही काढायचं. म्हणजे प्रिंट काढताना इकडे पण काढलंय, इकडे पण काढलंय आणि इकडे पण काढलंय असं करू नका. एकाच बाजूने काढा, म्हणजे हे तुम्हाला असं भिंतीवर चिपकवता येईल. जर तुम्ही लायब्ररीमध्ये जात असणार तर 2 काढा. एक त्या लायब्ररीमध्ये चिटकवून ठेवा जिथं अभ्यास करतायत, दुसरं तुमच्या बॅगमध्ये ठेवा. आणि बॅगमध्ये ठेवणार पण एकाच बाजूने काढा. कारण जर त्यामध्ये त्या सिलेबस मध्ये तुम्हाला जर काही स्वतःहून जर ऍडिशन करायचं, ऍडिशन म्हणजेच काय की नाही मला हा जो घटक आहे हा मला या पुस्तकातून वाचायचा किंवा तो घटक वाचायचा आहे. समजा की इथं लिहिले सामान्य विज्ञान, त्याचा दिलाय, किंवा टेक्नॉलॉजी त्याचा घटक दिलेला आहे. मग त्याबद्दल काय वाचायचंय त्याच्या मागे मी लिहून ठेवून दिलं की तो घटक कुठून वाचायचा आहे, तो घटक किती मार्कसाठी विचारतात, तो घटक प्रिलिमला की मेन्सला आहे, असं सर्व आहे. राईट, तर या पद्धतीने सिलेबस सर्वात आधी तुमचं रेडी असायला पाहिजे. दुसरं काय की सिलेबस मध्ये काय दिलेलं आहे तो मी एखाद्या पुस्तकातून वाचलं तर चालणार नाहीये. असंच जर करतो म्हटलं तर परत ते 4-5 वर्ष जातील. मग काय आपल्याला नेमकं समजायला पाहिजे कोणतं इम्पॉर्टंट आहे. मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला की 200 पैकी 100चा जवळपास कट ऑफ लागतो. मग नेमके ते 100 क्वेश्चन कव्हर करायचे, तर त्यासाठी आपल्याला पीवायक्यूचा अंदाज घेणं गरजेचं आहे. तुम्हाला परत गणित सांगतोय मी, हा कट ऑफ तर एवढाच लागला. किती प्रश्न विचारले, 100. आता या 100 पैकी तुम्हाला जर पेपरमध्ये गेलं तर तुम्हाला खरंच हे सांगतोय मी की 100 पैकी किती प्रश्न येतील तुम्हाला माहिती आहे. जे 100% शुअर तुम्ही माहित आहेत असे प्रश्न किती असतात माहित आहे, हे तुमचे 30 ते 40 प्रश्न असतील. 30 ते 40च प्रश्न असतील जे तुम्हाला हमखास माहिती आहे, शुअर माहिती आहे. आता मला सांगा की 30 ते 40 प्रश्न प्रत्येकाला 2-2 मार्क, 100 मार्क नाही होता येणार रे, नाही होता. राईट, मग उरलेले जे प्रश्न आहेत त्यातून रिव्ह्यूने मार्क करावा लागेल. हो, पण आता तुम्हाला अजून एक अनालिसिस सांगतोय मी. या 100 प्रश्नांपैकी 70 ते 80% हे पीवायक्यू बेस्ड असतील. राहिले फक्त 20 ते 30 प्रश्नच हे बाहेर. मग मला सांगा की हा आकडा आपल्याला वाढवायचा आहे तर काही इथून वाढवता नाही येणार का रे? सहज वाढवता येते. मुद्दा लक्षात आलाय का? मी तुम्हाला परत एकदा हाच गणित सॉर्टेड वेळेने सांगतो. 100 प्रश्न विचारले, आपल्याला किती बरोबर आणायचे आहे? 50 ते 60. चला मी 60 कन्सिडर करतो, म्हणजे आपण सेफ साईड की 60 प्रश्न माझे जर बरोबर आले, 120 मार्क मिळाले, हमखास क्लिअर होईल याची गॅरंटी देतो. आता बघा, यापैकी 70 ते 80 प्रश्न हे पीवायक्यू बेस्ड आहेत. 20 ते 30 प्रश्न हे आउट ऑफ द बॉक्स आहेत, अगदी नवीन आहेत. आउट ऑफ द बॉक्स, अगदी नवीन आहे. यावर आपल्याला फोकसच करायचा नाही, कारण या प्रश्नांमधून हे एवढे प्रश्न सॉल्व्ह होतात. आता या 70 ते 80 पैकी तुम्हाला 30 ते 40च प्रश्न बरोबर येतील. उरलेले जे प्रश्न आहेत ते तुम्हाला येणारच नाही, 100% म्हणतोय. मग काय करावं लागेल? हा आकडा वाढवायचा आहे. कसं वाढवता येईल याचं अनालिसिस फार चांगलं करणं गरजेचं आहे. मी हे म्हणत नाही की प्रश्न रिपीट होतात म्हणून, मी हे अजिबात म्हणत नाही की 70 ते 80% प्रश्न रिपीट होतात. मी हे म्हणतोय की पीवायक्यू बेस्ड असतात. पीवायक्यूचं अनालिसिस करा. पीवायक्यू मध्ये जो जो टॉपिक चांगला विचारलाय तो करा. तुम्हाला खात्रीने सांगतो की एवढे प्रश्न तिथून येतील म्हणून. राईट, म्हणजे हा आकडा वाढवायचा आहे आपल्याला. पीवायक्यूचं खतरनाक अनालिसिस करायचंय. असं काहीचं अनालिसिस करायचंय की हा आकडा सहज 30 ते 40 वरून 40 ते 50, 50 ते 60 पर्यंत जाणं शक्य आहे आणि जायचं त्यांनी. म्हणून काय पीवायक्यू, म्हणजे तुम्हाला तयारी जर करायची सर्वात सुरुवातीला सिलेबस तुमच्याकडे असायला पाहिजे. कसा असायला पाहिजे, प्रिंटआउट कशी असायला पाहिजे, किती कॉपीज ठेवायचे ते सांगितलं. दुसरं की पीवायक्यू तुमच्याकडे याचं सरळ एक पुस्तक घ्यायचं आहे, एक बुक घ्यायचे मार्केटमधून. दुसरं सायन्स मी शिकवतोय, सायन्सच्या पीवायक्यूचं अजिबात काळजी करू नका, सर्व मी क्लासमध्ये कव्हर करणार. नेक्स्ट आहे काय की तयारी करताना तुमच्याकडे रिसोर्सेस की प्रत्येक विषयासाठी मी लवकरच एक बुक लिस्टचा व्हिडिओ घेऊन येणार, त्यामध्ये सांगणार की प्रत्येक विषयासाठी कोणकोणते पुस्तक वाचायचे आहे. आणि यासोबत प्रत्येक विषयाची एक वेगळी स्ट्रॅटेजी असते. प्रत्येक विषयाची एक वेगळी स्ट्रॅटेजी असते. प्रत्येक विषयाला वेगळा अभ्यास करावा लागतो. जर मी भूगोलाचा अभ्यास करतोय आणि माझ्या बाजूला नकाशाच नाहीये, अभ्यास नीट होणार नाही. मग तो जो प्रॉब्लेम आहे ना, हा 30 ते 40 हा तिथून येतोय. बरोबर, विज्ञानाचा अभ्यास करतोय आणि मी फक्त वाचूनच काढतोय,
त्यामध्ये भौतिकशास्त्र अभ्यास करतोय, फक्त वाचूनच काढतोय, कॉन्सेप्ट लक्षच देत नाहीये, त्याचे कृती आहे एक्सपेरिमेंट आहे ते समजूनच घेत नाहीये, काही फायदा नाही. लक्षात आले. त्यामुळे प्रत्येक विषयाचं एक ऍटिट्यूड वेगळा आहे, वेगळी रिक्वायरमेंट असते, प्रत्येकाची वेगळी स्ट्रॅटेजी असते. नक्की हे पण समजून घ्यायचे. दुसरं आहे काय, आता जेव्हापासून परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह झाले, इथं मेंटॉर असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस ऑब्जेक्टिव्ह होतं 4 पैकी एक ऑप्शन निवडणे फार सोपी आहे, पण आता तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. तो उत्तर कसा चांगला लिहिता येईल. युपीएससी ज्यावेळेस चेकिंग होतं पेपर, तिथं कशाची रिक्वायरमेंट आहे, एमपीएससी मध्ये कशाची रिक्वायरमेंट, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. राईट. उत्तर कसे अजून चांगले करायचे, कारण इतरांच्या पुढे आपल्याला जायचंय, तर उत्तर कसे चांगले आपल्याला करता येईल त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. त्यामुळे मी तुम्हाला सरळ म्हणतोय, मेंटॉर ठेवा. आता जसं मी तुम्हाला सांगितलं सिलेबस बद्दल, जसं मी तुम्हाला सांगितलं पीवायक्यू बद्दल, मेंटॉर बद्दल पण सांगतो मी तुम्हाला. मेंटॉर रॅन्डम कोणतरी एखादी जण आहे की त्यांनी युपीएससीचा पेपर दिलाय, एमपीएससीचा पेपर दिलाय असे ठेवू नका. कमीत कमी हे चेक करा, कारण असे आपल्याला बरेच मिळतील. मग तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार की ऍक्च्युली ज्यांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे, जे पूर्व परीक्षा पण क्लिअर केले, ज्यांनी मुख्य परीक्षा पण क्लिअर केले, त्यामुळे त्याला माहित आहे की उत्तर कसे लिहितात, म्हणून ते इंटरव्ह्यूला पोहोचले ना. मग मेंटॉर कसे निवडणार, तर ज्यांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे, नाही तर ज्यांना कमीत कमी मागील 5 वर्षाचा एखादी विषय शिकवण्याचा चांगला अनुभव आहे. कारण जसं मी सायन्स शिकवतोय, मी युपीएससीचा इंटरव्ह्यू पण दिलाय, मी सायन्स शिकवतोय, तर मला एक लक्षात येते की ज्यावेळेस माझा प्रिपरेशनचा फेज होता आणि आज यामध्ये सायन्सच्या माझ्या अंडरस्टँडिंग मध्ये खूप बदल झालाय, परीक्षा समजण्यामध्ये खूप बदल झालेला आहे. त्यामुळे जो डेडिकेटेडली 5 वर्ष तरी ज्यांनी शिकवलाय ना, मग तसा तरी निवडा. या पद्धतीनेच मेंटॉर निवडणं गरजेचं आहे. दुसरं, यासोबत अजून कोणते, म्हणजे हे तर तुम्हाला काय असायला पाहिजे की रिसोर्सेस आहेत की तुमच्याकडे ते असायलाच पाहिजे. यासोबत तुमच्याकडे काही स्किल्स पण असायला पाहिजे, ज्याला आपण म्हणून नोट मेकिंग, कारण आता डिस्क्रिप्टिव्ह झालंय. लक्षात ठेवा की नोट्स आहेत प्रिलिम साठी वेगळे काढायचे असतात, म्हणजे ते पद्धत वेगळी आहे, वेगळे काही नोट्स नाही बनवायचे, पण ती पद्धत वेगळी आहे, मुख्य परीक्षेसाठी वेगळी आहे. नोट्स पहिल्या रिडिंग मध्ये काढायचे नाही, दुसऱ्यामध्ये पण काढू नका, प्रयत्न करा तिसऱ्या रिडिंग मध्ये काढायचे, ते काही नियम आहेत. त्यामुळे नोट्स मेकिंग तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. नक्की नोट मेकिंग वर पण एक वेगळाच व्हिडिओ मी घेऊन येणार की नोट्स कधी काढायचे, कसे काढायचे, पूर्व परीक्षेसाठी कशी, मुख्य परीक्षेसाठी कशी, एक एक्झाम्पल सोबत मी आपण कव्हर करू. राईट. यासोबत जर तुमचा सिलेबस जर तुम्हाला चांगलं समजलं असेल, मी तुम्हाला म्हटलं की रट्टा करायचा, तुमच्या एक लक्षात येईल, इंग्लिश मराठी मुख्य परीक्षेला आणि जो क्वालिफाईंग आहे फक्त 25% मार्क घेणं गरजेचं आहे. सध्या त्याला हातही लावू नका. काल मला एक कॉल आला, सर म्हणते की मी तयारीला सुरुवात केलंय आता. हा, ती कॉलेज स्टुडंट होती ती मुलगी, आणि मला म्हणते की सर मी मराठीसाठी मोरा वाडंबे यांची पुस्तक घेतली. म्हटलं का घेतलं, बाकीचे हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स त्याचं काय केलंय. नाही सर, ते मी हळूहळू घेणार आहे. आधी काय केलं रे, मराठी केलं. का, कारण मला आवडतो म्हणून. या पद्धतीने हा ऍटिट्यूड असेल तर होणार नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवा, मराठी इंग्लिश आपल्यासाठी क्वालिफाईंग आहे. 25% मार्क घ्यायचे, त्याचा अभ्यास डायरेक्ट पूर्व परीक्षा नंतर करायचे. आता अजिबात अभ्यास करू नका, हातही लावू नका. पूर्व परीक्षा नंतर करायचे, आणि सर्वांचे, मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांचे, ऑलमोस्ट सर्वांचे हे 25% मार्क सहज कव्हर होतात. त्याची काळजी करू नका आताच. ठीक आहे. नेक्स्ट, आता पुढे वळू आपण. हे काही मुद्दे तुमच्या, म्हणजे जी बेसिक तयारीला जर सुरुवात करायच्या आधी तुमचे हे सर्व जर रेडी आहे, तर मग आता पुढच्या परीक्षेपर्यंत महिन्यांमध्ये काय करायचं नेमकं. परीक्षा कधी असणार, मी असं कन्सिडर करतोय की मे महिन्यामध्ये आहे. ठीक आहे. आता कुठून सुरुवात झाली, आपला ऑगस्ट पासून. एक टप्पा करतोय मी इथं डिसेंबर पर्यंत, की डिसेंबर मध्ये किती महिने आहेत, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 5 महिने. 5 महिन्यामध्ये हे लक्षात ठेवा. सिलेबस परत सांगतोय, ऑलरेडी सिलेबस साठी ना मी व्हिडिओज घेतलेले आहेत. पूर्व परीक्षा काय, मुख्य परीक्षा काय, मुख्य परीक्षा पॅटर्न कसा असतो, GS1 काय, GS2 काय, GS3 काय, GS4 काय, हे सर्व ऑलरेडी आपल्या याच सेशन मध्ये, याच युट्यूब चॅनलला व्हिडिओ सेक्शन मध्ये जा, तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळतील माझे. नक्की ते एकदा बघा, तुम्हाला तिथून सिलेबस पूर्ण डिकोड झालेला पाहायला मिळेल. एकामध्ये नाही, मल्टिपल व्हिडिओज आहेत, नक्की पाहते. आता तुमच्या एक लक्षात येईल की जो मेनचा, मी जर वेन डायग्राम जर काढतो म्हटलं तर हा मेनचा सिलेबस आहे. यापैकी हा भाग प्रिलिम्स आहे. मेनचा जेवढा सिलेबस आहे त्यापैकी मॅक्झिमम भाग हा प्रिलिम सोबत ओव्हरलॅप होत आहे. थोडासा भाग हा प्रिलिमला वेगळा आहे. कोणता तो थोडा वेगळा आहे रे, एक आहे जनरल सायन्स, सामान्य विज्ञान.
ठीक आहे. आणि दुसरा आहे सीसॅट, आणि सीसॅट तर हा क्वालिफाईंग आहे, त्याचा पण विषय सोडून द्या सध्या, तो प्रिलिमच्या वेळेस करू, सध्या तो पण सोडून द्या. म्हणजे फक्त तुम्हाला जनरल सायन्स वेगळं करायचे, बाकी जर तुम्ही मेनचा करताय त्यात प्रिलिमचा अभ्यास होत आहे. या भागासोबत इतर मग अजून कोणते आहे मेन्सला काही घटक वेगवेगळे आहेत. जसं एथिक्स 250 मार्क डायरेक्ट पेपर आहे, एसे 250 मार्कला डायरेक्ट पेपर आहे, IR आहे, इंटरनल सिक्युरिटी आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे, सोसायटी आहे, गव्हर्नन्स आहे, असे छोटे 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 टॉपिक्स आहेत. छोटे जरी असले, छोटे का, कारण प्रश्न संख्या कमी, पण पुस्तक तर वाचायची आहे, प्रत्येकाची एक वेगवेगळी पुस्तक किंवा प्रत्येकाची एक वेगळे नोट्स, त्यामुळे तो भाग म्हणजे मोठा भाग कोणता आहे रे, मेनचा आहे. बरं, हा भाग असा आहे ना जो प्रिलिम आणि मेन्सला सोबत आहे, एकत्र आहे, सारखाच आहे. मग हा भाग सर्वात इम्पॉर्टंट नाही का, की जर मी हा जर करतोय तर माझा प्रिलिम पण होत आहे, माझा मेन्स पण होत आहे. मग ते कोणते विषय आहेत असे कॉमन वाले, तर प्रिलिमला ना टोटल 7 विषय असतात पहिल्या पेपरमध्ये. दुसरा पेपर तर सीसॅटचा असतो, मी सध्या म्हटलं की त्याला बाजूला ठेवू आपण. प्रिलिम मध्ये किती आहेत, 7 विषय. 7 विषयांपैकी हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट 1 2 3 4 5 5 विषय तुमचे सहज कव्हर होत आहेत. हे इथं 5 विषय आहेत. बरं, याच भागामध्ये अजून एक करंट अफेअर्सही ऍड करतो, फक्त थोडासा अप्रोच वेगळा गरज पडतो प्रिलिम आणि मेन्सला, म्हणून मी ऍड नाही केलंय, पण तेच करंट अफेअर्स वाचायचे असतात. तर प्रिलिमला हे 7 पैकी 5 ते 6 विषय, मेन्सला पण. मग मला सांगा, 7 पैकी जर तुमचे 5 ते 6 विषय जर होत आहे प्रिलिमचे, जर तुम्ही मेन्सचा अभ्यास करताय तर मग कशाची गरज आहे की प्रिलिम वेगळा आणि मेन्स वेगळा. हा असा भाग आहे जो सोबत अभ्यास करायलाच पाहिजे. हाच भाग या प्रत्येकांमध्ये थोडा थोडा विभागलाय, जीएस 1, 2 आणि 3 मध्ये. कारण 4 म्हणजे काय असतो तर एथिक्स असतो, तो भाग वेगळा आहे, अगदी वेगळा आहे. मग हा भाग या 5 महिन्यामध्ये कव्हर करा. यासोबतच तुम्हाला सांगतोय मी की एथिक्स आणि एसे हा पण भाग या 5 महिन्यातच कव्हर करा. प्रिलिमच्या नंतर जे 3 ते 4 महिने मिळतील तिथं तेवढा वेळ मिळत नाही की 2 अख्खे विषय 250 मार्कचे तुम्ही अख्खे नवीनच तयारी करणार नाही. मग काय म्हटलं मी तुम्हाला की छोटे छोटे भाग ठीक आहे की प्रिलिमच्या नंतर करू आपण, चालेल. इंटरनल सिक्युरिटी छोटासा भाग आहे, नंतर केला चालेल. डिझास्टर मॅनेजमेंट एक छोटासा टॉपिक आहे, केलं नंतर चालेल. पण हे 250 मार्क्स जे डिसाइडिंग असतात ते तुम्हाला आताच रेडी करायचे आहेत. त्यांची वाचन, त्यांचा रिव्हिजन, त्यांचे नोट्स, त्यांचे क्वेश्चन बँक, सर्व मॉडेल आन्सर वगैरे सर्व आताच रेडी करायचे. मग या पहिल्या 5 महिन्यामध्ये काय करायचंय, जे कॉमन सब्जेक्ट आहेत प्री आणि मेन्सला ते करा. यासोबतच एसे आणि एथिक्स म्हणजे GS4 ते रेडी करा. म्हणजे तुम्हाला सांगतोय की या मेन्स पैकी तुमचा हे लक्षात ठेवा की जवळपास 80% सिलेबस मेन्सचा रेडी आहे, 80%. आणि प्रिलिमचा तुमचा सायन्स जर सोडला तर तो पण सायन्स पण 20 प्रश्न, तो पण 80% भाग तुमचा रेडी आहे. या 5 महिन्यात मेन्सचा 80%, प्रिलिमचा 80% भाग रेडी व्हायलाच पाहिजे. राईट, हा लक्षात ठेवा, प्रिपरेशनचा भाग आहे. आता यानंतर बघा, आता काय, डिसेंबर गेला, नवीन वर्ष आलं. हा, थोडंफार तुम्हाला 15-20 दिवस, 1 महिना इकडे तिकडे होईल. कोणाचा नोव्हेंबर मध्ये संपेल तर कोणाचा जानेवारी मध्ये संपेल, चालेल. कारण सर्वजण तर सारखं नाही आहे, वन साईज फिट ऑल तर राहत नाही कधी पण. सर्वांना एकच स्ट्रॅटेजी आहे सर्वांसाठी लागू नाही असं तर होणार नाही. मग आता हे तर झालं. आता जानेवारी पासून पुढे काय करायचं आपल्याला, इथून आता आपला एकच उद्देश आहे की फक्त प्रिलिम आपला विसरून जायचं की आता काही आन्सर रायटिंग काही आहे म्हणून नोट्स काही काढायचे विशेष आन्सर रायटिंग साठी प्रॅक्टिस करायची नाही, सगळं सोडून द्या. फक्त असा ऍटिट्यूड बनवायचा आहे की 4 ऑप्शन आहे त्यापैकी मला कसं जास्तीत जास्त प्रश्नांचे उत्तर बरोबर आहे, यासाठीच फक्त उद्देश ठेवायचे. आता मला सांगा की प्रिलिमचा 80% भाग तर अभ्यास झालाय, ठीक आहे. राहिला कोणता तर सायन्स. सर्वात आधी या भागामध्ये ज्यावेळेस हे जानेवारी सुरू होईल सर्वात आधी सायन्सला घेऊन मोकळा करायचा. कारण 20 मार्क्स आहेत त्याला, त्याची रिव्हिजन पण पुढे व्हायला पाहिजे, म्हणून आधी सायन्सला डन करा. 15-20 दिवस किंवा महिना झाला सायन्स डन झाला, मग आता काय करायचंय तुम्हाला, आता रोज या सर्व विषयांचे, हे सर्व विषय सायन्स या सर्वांची रिव्हिजन.
सर्वांची रिव्हिजन, थोडंसं प्लॅन बनवायचा, 15-15 दिवस, 8-8 दिवस, 1-1, 2-2 आठवडे असे काहीतरी प्लॅन बनवायचे आणि प्रॉपर रिव्हिजनचा प्लॅन बनवून अभ्यास करायचा. यासोबतच रोज एक तरी टेस्ट द्या, कधी सेक्शनल द्या, कधी जसजशी परीक्षा जवळ येते तर फुल लेंथ टेस्ट द्या, पण टेस्ट द्या. काहीतरी प्रॅक्टिस करायची आहेत. यासोबत काहीतरी रोज पीवायक्यू सॉल्व्ह करायचेच आहेत. यासोबत आपण सीसॅटला हातही लावलेलं नव्हतं आतापर्यंत. जर तुमचा सीसॅट जर चांगला आहे, मॅथ आणि रिझनिंग जर चांगला आहे, तर मी तुम्हाला सरळ सांगतोय की डायरेक्ट मार्च पासून किंवा एप्रिल पासून सीसॅटला हात लावा. जानेवारी पासून लावू पण नका. जर तुम्हाला वाटतं की माझा मॅथ रिझनिंग थोडासा वीक आहे, तर मग जानेवारी पासून थोडं 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 सुरू करा. पण बेसिकली या शेवटच्या महिन्यामध्ये तुम्हाला प्रिलिमला टार्गेट करायचंय, तर काय काय करायचंय अजून एकदा थोडक्यात सांगतो. आधी सायन्सला डन करा. राईट, सायन्सला डन केल्यानंतर समजा की मी म्हणतो की एक महिना जरी त्यात गेला तुमचा सायन्स अभ्यास करण्यामध्ये, मग काय करायचे, उरलेल्या महिन्यांमध्ये फक्त रिव्हिजन करायचे. रिव्हिजन कोणते, हे सर्व सब्जेक्ट इन्क्लुडिंग सायन्स. या रिव्हिजन सोबत प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस मध्ये काय येणार, प्रॅक्टिस मध्ये दोन गोष्टी आहेत. पीवायक्यू रोज सॉल्व्ह करायचे आहेत आणि नवीन काही एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहेत. त्यासाठी नवीन एमसीक्यू साठी मॉक टेस्ट द्यायचे, सेक्शनल, टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज असे जर असतील तर. आणि यासोबतच मग करायचं आहे तुम्हाला सीसॅटची हळूहळू प्रॅक्टिस सुरू. राईट, म्हणजे या पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला स्वतःला तयार करायचं प्रिलिमसाठी. तो या पद्धतीने तुमचा सिलेबस पॅटर्न असायला. आता इथं मी प्रिलिमच्या नंतरचा ऍड केलेला नाही आहे ना, इथं मी प्रिलिमच्या नंतरचा भाग ऍड केलेला नाही आहे. प्रिलिमच्या नंतर आपल्याला फक्त मुख्य परीक्षेला अभ्यास करायचा, टार्गेट करायचं. पण मुख्य परीक्षा म्हणून तुम्हाला काय म्हटलं मी, आपला 80% भाग तर रेडी आहे. राहिलेले छोटे छोटे भाग ते जसं आपण प्रिलिमच्या आधी सायन्सला अजिबात हा हात लावला नव्हता, त्याला आधी क्लिअर केलं, तसंच प्रिलिमच्या नंतर मेन्स मध्ये जे जे टॉपिक छोटे छोटे भाग राहिलेले आहेत त्याला आधी घेऊन येऊन मोकळा करा. त्यांचे नोट्स आहेत ते रेडी करा. आणि बाकी काय, बाकी तेच रिव्हिजन करा, प्रॅक्टिस करा, आन्सर रायटिंग करा, टेस्ट द्या, झालं, डन. आले का लक्षात? आता या सर्वांमध्ये तुम्हाला काही चॅलेंजेस पण येणार आहेत. तुम्हाला जेवढं सोपी वाटते की अरे नाही बढिया, हे पहिले 5 महिने डिवाइड करा, नंतर ते 4-5 महिने डिवाइड करा, येऊन येऊन मोकळा, नाही, यात बरेचसे चॅलेंजेस येणार आहेत. आणि शेवटच्या स्लाइड मध्ये म्हणून मी काही टिप्स टाकलेले आहेत की इथं तुम्हाला वेळेचं खरं तर मॅनेजमेंट करावं लागेल. गरज पडेल, मी तुम्हाला काय म्हटलं, किलर ऍटिट्यूड ठेवायचं आहे, रिझल्ट ओरिएंटेड बनायचं आहे, मला 2027 मध्ये पोस्ट काढायची आहे. गरज पडली तर झोपेचे तास कमी करा. आता तुम्ही म्हणाल की सर मग तब्येत खराब होऊ शकते. मी तुम्हाला हे म्हणतोय की जर डाएट जर चांगला आहे ना तर तुम्ही झोप कंट्रोल करू शकता. तुम्ही जर तेलकट पदार्थ खाताय तर मग झोप पण तेवढी जास्त येणार. म्हणजे झोपेला कंट्रोल करायचं तर डाएटवर पण फोकस करावं लागणार आहे. म्हणून तुम्हाला सरळ सांगतोय की आपल्याला रिझल्ट ओरिएंटेड बनायचंय, झोपेला कंट्रोल करावं लागेल, डाएटवर कंट्रोल करावं लागेल. हे तर ऑलरेडी सांगितलं की सिलेबसच्या बाहेर काही विचारलं जाणार नाही. सिलेबस 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 तो पाठ तुम्हाला असायला पाहिजे. अवॉइड डिस्ट्रॅक्शन करा. स्वतःला एक कमिटमेंट करा की डिस्ट्रॅक्शन कुठं काही होणार नाही. जमेल तेवढे सोशल मीडिया बंद करा. जमेल तेवढे सोशल मीडिया बंद करा. जमेल तेवढे अजून डिस्ट्रॅक्शन कुठे आहे, मित्रमंडळी आहे. जर तो आपल्या सेम गोलसाठी टार्गेट नाही करत आहे, तो कदाचित ग्रॅज्युएशन झाले, आता माझा मित्र तो आता जॉबला लागला, कुठतरी पार्ट्या करतो, चला ना आता 2 महिने झाले एकदा पण नाही भेटलो, चला एका पार्टीला जाऊ. मी तुम्हाला सरळ सांगतोय असा ब्रेक गरजेचा असतो. पण मी तुम्हाला हे म्हणतोय की त्या मित्रासोबत जाऊ नका. अगदी रूडली मी तुम्हाला बोलतोय की त्या मित्रासोबत जाऊ नका. हा डिस्ट्रॅक्शन आहे. हे सुरुवातीच्या माझ्या पण फेजमध्ये झालंय. राईट, ब्रेक घ्या नक्की. 2 महिन्यातून एकदा ब्रेक घ्यायचा आहे, महिन्यातून एकदा ब्रेक घ्यायचा आहे, विच इज ओके. पण डिस्ट्रॅक्शन असेल तर नाही. नेक्स्ट आहे काय की रिलेटिव्ह. जसे आपण या प्रवासात पुढे पुढे जातो ना, रिलेटिव्ह मुळे आपला बराच वेळ जातो. थोडंसं रूट व्हावं लागेल, थोडंसं डिस्कनेक्ट करा. कोणाचा रिप्लाय नाही केलं, कोणत्या फॅमिली ग्रुप मधून लेफ्ट केलं, काही फरक पडणार नाहीये. एकदा काय पोस्ट निघाले ना तेच रिलेटिव्ह आपल्याला विचारतील. आले का लक्षात? त्यामुळे रिलेटिव्ह खूप मोठा रोल प्ले करेल. कदाचित सुरुवातीला जर तुम्ही आता या फेज मध्ये असणार, सुरुवातीच्या प्रवासामध्ये असणार, तर तुम्हाला आता काही वाटणार नाही. पण जर जसा मग 1 अटेम्प्ट होतो ना, 2 अटेम्प्ट होतो ना, मग तुम्हाला लक्षात येते की रिलेटिव्हचा रोल खरा तर काय आहे म्हणून. त्यामुळे मी आताच सांगतोय ती वेळ येऊ देऊ नका.
आता तुम्ही स्वतः रूट बना ते बनायच्या आधी. ठीक आहे. नेक्स्ट, गुगल आणि एआयचा प्रॉपर यूज करा. आता खूप चांगलं आहे की एआय मुळे आपल्याला आन्सर रायटिंग मध्ये खूप जास्त फायदा होतो, पण अति करू नका, कारण एआय मुळे बरेच उत्तर पण चुकीचे मी पाहिलेले आहेत. त्यामुळे मी तुम्हाला एआयचा वापर करताना मी तुम्हाला एवढं म्हणतोय की कमीत कमी 2 एआय प्लॅटफॉर्म वापरा, म्हणजे तुम्हाला व्हेरीफाय करता येईल. राईट. इंटरनेटचा खूप चांगला वापर करता येतो आणि आज बरेच युपीएससी मधून अधिकारी जे बनलेत, आयएस आयपीएस बनलेत, ते स्वतः म्हणतायत की मी मॅक्झिमम मला फायदा झालाय तो एआयचा झालाय म्हणून. कोणाची कशाची गरज पडत नाही. सगळं शेड्यूल आहे, टाइम टेबल आहे, सगळं आहे, स्लाइड वाईट सर्व तयार करून देतं. राईट. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस सर्वात कंटाळवाणा काम आहे. ज्याला विद्यार्थी दुर्लक्ष करतात ते तुमच्याकडून होऊ देऊ नका, कारण आपल्याला मार्क्स लिहिलेल्या उत्तरामधून मिळणार आहे आणि त्या उत्तरामधून जेवढा चांगलं उत्तर असेल तेवढे चांगले मार्क्स मिळतील. त्यामुळे आणि ते चांगले उत्तर कसं बनणार आहे तर प्रॅक्टिस करूनच बनणार आहे. त्यामुळे सर्वात कंटाळवाणा काम आहे. जर तुम्ही याला जर दुर्लक्ष केलं तर समजून घ्या की पोस्ट गेली. हे लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण कोणत्या गोष्टीला कंटाळवाणा करतो, कोणीतरी आपल्या समोर जातोय प्रॅक्टिस करून. ही बाब नेहमी लक्षात ठेवा. ही एक स्पर्धा परीक्षा आहे. धावण्याच्या शर्यतीत जर मी स्लो झालो तर मला माहिती आहे की इतर समोर जातील म्हणून. हे तसंच काहीच आहे. नेक्स्ट, कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा लास्ट पॉइंट आहे. तुम्ही जर मध्ये थकले वकले, ससाची गोष्ट माहिती आहे ना, हा तसा आहे. कासव कन्सिस्टंट होता, ससा पाहिलं की अरे बाकी थंडे पडलेत, कासव काय तर हळूहळू येतोय, मस्त आराम केलं. नाही, तुम्हाला कन्सिस्टंट राहायचंय. ब्रेक इम्पॉर्टंट आहे, बट कन्सिस्टंट इम्पॉर्टंट आहे. प्लॅनिंग इम्पॉर्टंट आहे, स्ट्रॅटेजी इम्पॉर्टंट आहे. क्लिअर झाले सर्वांना? आय होप की ही प्लॅनिंग लक्षात आलं असेल. मी मुद्दामून इथं तुम्हाला जो महिन्याचा प्लॅन आहे त्याला फोकस केलं आणि तुमच्या ऍटिट्यूडला काय चेंजेस करायला पाहिजे त्यावर फोकस केलं. करेक्ट. चला, आय होप की सर्व क्लिअर झालं असेल. बाकी कोणते डाऊट आहे तर हा नंबर आहे, यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. स्वराज्य 2.0 बॅच आहे आपली राज्यसेवासाठी. यात तुम्हाला प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू सर्व 3 टप्प्याची तयारी होणार. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आहे, इंटरव्ह्यूचे सेशन्स आहे, सर्व इथं होणार. मॉक टेस्ट आहे, प्रिलिमची प्रॅक्टिस आहे, सर्व होईल. यासोबतच हे लक्षात ठेवा की बेसिक साठी इथं तुम्हाला एनसीईआरटी बॅच फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहे. 18 बुक्स तुम्हाला इथं घरपोच येतील. ऑफिसर्स मेंटॉरशिप इथं फ्री आहे, मेंटॉरशिप साठी एक्स्ट्रा पैसे नाही. डाऊट क्लिअरिंग सेशन आहे आणि एकमेव अशी बॅच आहे जी लाईफ टाईम साठी आहे. तुम्हाला एकदा जॉईन केलं म्हणजे तुम्ही कॉलेज स्टुडंट जरी असतात तरी पण आता जरी जॉईन केलं, ज्या वर्षी तुम्ही परीक्षा देणार तोपर्यंत तुम्हाला सर्व राज्यसेवाचे क्लासेस ऍक्सेस मिळेल. मुद्दा क्लिअर झालाय? यस. कशी बॅच जॉईन करायची आहे? माझा नंबर आहे. डायरेक्ट जो काही डिस्काउंट आहे मी तुम्हाला सरळ सांगतोय आणि त्यात इन्स्टॉलमेंट मध्ये जर भरायचे तर ते पण तुम्हाला भरता येईल. नो कॉस्ट ईएमआय आहे. यासोबत 27 साठी आपली जी बॅच आहे, कंबाईन जर तुमचा टार्गेट असेल तर मग ब्रह्मास्त्र बॅच आहे. प्री आणि मेन्स इथं पण कव्हर होईल. इथं पण लक्षात ठेवा की लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, आपले सर्व बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असतात आणि रेकॉर्डेडवर कोणतेही बंधन राहत नाही. तुम्हाला रिव्हिजन साठी ते इम्पॉर्टंट आहे म्हणून आपण कोणतेही बंधन ठेवलेलं नाहीये. वाटेल तेवढ्याच बघा. इथं मेंटॉरशिप प्रोग्राम आहे आणि मॉक टेस्ट आहे, करंट अफेअर्स आहे, त्या सगळ्या गोष्टी इथं बनवणार. इथं पण तुम्हाला डिस्काउंट आणि नो कॉस्ट ईएमआय पण मिळेल. स्क्रीनवर नंबर आहे ना, त्या नंबरला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून, माझाच नंबर आहे, व्हॉट्सअपला मेसेज केला तरी पण चालेल, कॉल केला तरी पण चालेल. करेक्ट. चलो नेक्स्ट सेशनला भेटू आपण. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.